नमस्कार शेतकरी बांधवांनो. जर आपल्याला आपल्या ऊसाचे उत्पन्न 90 टनापेक्षा जर जास्त घ्यायचं असेल तर खताचं अचूक नियोजन खूप महत्वाचं आहे. योग्य वेळी योग्य खत दिलं तर आपल्या ऊसाच्या उत्पन्नामध्ये दुपटीने वाढ होते. तर चला पाहूया. ऊस 6 महिन्याच्या पुढे झाल्यानंतर ऊसाला आपण कोणतेही खत देत नाही, बेसल डोस देत नाही किंवा ड्रीपमधून कोणत्याही खताचं नियोजन करत नाही. जर अशा वेळेस जर आपण ड्रीपमधून किंवा पाटपाण्याने योग्य खताचं नियोजन केलं तर आपल्या ऊसाचं उत्पन्न 90 किंवा 100 टनापेक्षा जास्त निघू शकतो. तर चला पाहूया ते खत कोणतं आहे. ऊसाला प्रति एकर ड्रीपमधून किंवा पाटपाण्याने एमओपी म्हणजेच पांढरा पोटॅश 5 किलो, त्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो, परत त्यामध्ये झिंक सल्फेट 1 किलो, फेरस सल्फेट अर्धा किलो आणि साईज प्लस हे 1 लिटर असे हे सर्व मिश्रण एकत्रित करून दर 10 ते 15 दिवसांनी आपल्या ऊसाला सोडावे. हे औषधं किंवा हे खतं आपल्याला आपलं ऊसाची तोडणीपर्यंत म्हणजे ऊसाचं शेवटचं पाणी बंद करेपर्यंत हे खताचं ड्रीपमधून सोडून द्यावे. त्यामुळे आपल्या उत्पन्नात 100% वाढ होईल. धन्यवाद.